नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून तब्बल 500 किलोमीटर दूर अंतर कापून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आलेल्या वाघाचे दर्शन गुरुवारी पुन्हा झाले. दिवसभरात वाघाने कोणत्याही जनावरावर हल्ला करून शिकार केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या शनिवारी धाराशिव सोलापूर सीमेवर येडशी जवळ सर्वप्रथम वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रामलिंग अभयारण्य परिसरातील काही गावांमध्ये दिसून आला. डेंबरेवाडी तलावाच्या काठावर पाणी पिण्यासाठी आलेल्या या वाघाची छबी सापळा कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या सारेगावच्या शिवारातही सापळा कॅमेऱ्यातून वाघाचे दर्शन झाले. गेल्या 3-4 दिवसात वाघाने काही जनावरांची शिकार केल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. दरम्यान आतापर्यंत वाघाने एकाही व्यक्तीवर हल्ला केला नसला तरी त्याची मोठी दहशत परिसरातील गावांमध्ये कायम असताना गुरुवारी येडशी पासून बार्शी तालुक्यात हद्दीत कारीनारी गावाच्या परिसरात राम नदीजवळ वाघ फिरताना गावकऱ्यांच्या नजरेस पडला. त्यावेळी तेथे दहशत निर्माण झाली आहे. वाघाला पकडण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी वन खात्याने अद्यापही पावले उचललेली नाहीत. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या आदेशाची वाट पाहिली जात आहे.